वाट लागली, आता माझे पैसे कापणार कोण कापणार? मॅनेजर आणि दुसरा कोण. तू जा ना बाबा, तुझं काम कर, मी बघतो काय करायचं. अरे अरे काय करतोयस तू? अरे वेडा बिडा झालास की काय? अरे नोकरी जाईल ना माझी तुझ्यामुळे. अरे नको रे इतका उदार बनूस. अरे आपण कामगार आहोत, कामगार. माणसासारखं पण वागवत नाही रे इथे. कळेल कळेल तुला पण हळूहळू. ए मशीन कोण बंद केलं? जनार्दन, सर्व्हिस चालली का रे तुला? महिन्याचा पगार भेटेल आता तुला, बघतो तुला. नाही साहेब, मी काय नाही केलं साहेब. मग कोणी बंद केलं? मी केलं. तू कोण रे? तू नवीन जॉईन झाला काय? मशीन बंद करतो शहाणा? ए रजिस्टर आण रे. शहाण्याची वाटच लावतो आता. बोल, नाव बोल. अरे बोल बोल ना, नाव बोल. तुझ्या मॅनेजरला नाव माहितीये माझं, जाऊन बोलून आण त्यांना. मा झालं तुला? थांब, बोलवतो मॅनेजर साहेबांना. त्यांचा डबा कुठे? आणतो. घेऊन ये. अरे काय चाललंय तुझं? ते बघ मी खातो रे, पण तू आधी मशीन चालू कर बघू. चालू कर मशीन. तुम्ही आधी बसा शांतपणे. बसा. कोणाचं काय करायचं ते मी बघतो. मी खातो रे, पण तू आधी मशीन चालू कर बघू. अरे तुझं पण कुटुंब असेल ना तुझ्यावर अवलंबून. अरे मग का असं त्यांच्या पोटावर पाय देतोयस? पाण्याचा ग्लास दे. हे बॅटरीवर चालतं ना हे मशीन, मग ती बॅटरी चार्जही करावी लागते. बघा बघा साहेब, तोच तू. हा, नाव काय रे याचं? हा, याने मशीन बंद केली? आता पण तरी कोणाशी हिंमत केली नव्हती. नाही नाही, पण शिक्षा तुला तेवढीच मिळणार आहे. सस्पेंडच करतो तुला. 1 महिना घरी बसवतो, मग डायटेचे भाव तुला लक्षात येतील. नाव काय म्हणालास तुझं? विक्रांत सरंजामे. काय स्वतःला काय साहेब समजतोस काय? एवढी मजाल गेली तुझी? लायकी तरी आहे का रे तुझी? साहेब माफ कर. अरे तुला काय कळतंय का? ते आपले साहेब आहेत, मालक. अरे माफी माग. साहेब साहेब माफ करा हो साहेब.
साहेब सॉरी साहेब, माफ करा साहेब. साहेब प्लीज सॉरी, उठ माफ करा साहेब. उठ. हा मशीन आहे. ही सगळी काम करणारी माणसं मशीन्स आहेत. आपल्या कंपनीत काम करणाऱ्या माणसांना आपण मशीन होत असं वाटतं, ही लाज आणणारी गोष्ट आहे मला. आणि तुम्ही त्यांना त्या पद्धतीने वागवताय, तुम्हाला शरम नाही वाटत? 20 मिनिटाच्या वरती 1 मिनिट ब्रेक घ्यायचा नाही. त्यांना उशीर झाला तर त्यांचे पैसे कापायचे. कोणी ठरवलंय सगळं? सर म्हणजे मायरा मॅडमनी सांगितलं सर. त्या म्हणाले की प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, म्हणून मग ब्रेक कमी आणि काम जास्त करा असं म्हणाले त्या. आजपासून सरंजामे इंडस्ट्री मधल्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये 1 तासाचा लंच ब्रेक असेल. आणि प्रत्येक कामगाराला त्यांचा ओव्हरटाईम सुद्धा मिळेल. एक लक्षात ठेव, तू आहेस, यांच्यासारखे माझे सर्व सहकारी आहेत ना, म्हणून हा विक्रांत सरंजाम आहे. साहेब तुम्ही लाजवताय आम्हाला. तू आणि तुझ्यासारखा इथला प्रत्येक जण माझ्यासाठी फक्त माणूस नाहीये, देव आहे, देव. आणि नेहमी लक्षात ठेव, जेवून घ्या. हॅलो. अरे कुठे आहेस? अहो बाबा तुम्हीच तर सांगितलं होतं ना त्यांना फॉलो करायला, तेच करतोय मी. म्हणजे कुठे? हा मी आहे ना त्यांच्या फॅक्टरीच्या बाहेर उभा आहे, पण सारखी इकडून तिकडे जात आहेत ही लोक. हे बघ तू पण जा ना. हे बघ तू जर असाच परत आलास ना तर तुला चपलीनं मारीन सांगून ठेवतोय. अरे मूर्खा, तू एक चप्पल माझी काढून गेलायस. बाबा सॉरी हा, आणून देऊ तिकडे. तुझं ना मुस्काड फोडून ठेवीन सांगून ठेवतो. सरंजामीच्या मागावर राहा. तर ठेव फोन. साहेब तुम्ही आम्हाला इतकं महत्व दिलं, भरून पावलं साहेब. साहेब आता तुमच्यासाठी जीव ओतून काम करणार. होय साहेब. अरे बुके घेऊन ये. अरे या सगळ्याची काय गरज आहे? असू द्या साहेब. घ्या साहेब. थँक्यू. माफ करा साहेब, मगाशी मी तुम्हाला नवीन कामगार समजून वाटेल ते बोललो साहेब. पण मी आज आलो म्हणून मला खरं काय ते कळलं. साहेब तुम्ही खूप महान आहात साहेब. आज तुमच्यामुळे आमची परिस्थिती सुधारली. हीच विजिट मी या आधी द्यायला हवी होती. तुमचे दुःख, तुमचे प्रॉब्लेम्स मला या आधीच कळले असते.
आज ईशानी जर चूक केली नसती तर ह्या गोष्टी मला माझ्याबरोबर ज्या मॅडम होत्या त्या कुठे आहेत? हा त्या मॅडम आत्ताच गेल्यात. तुमच्यासाठी चिठ्ठी देऊन गेल्यात. चिठ्ठी? विक्रांत सर, आज इथे मी तुमचं जे रूप पाहिलं त्यामुळे मी भारावून गेले. सगळ्यात खालच्या माणसाची सुद्धा किती काळजी करता तुम्ही. तुमच्या विषयीचा माझा आदर आणखीनच वाढलाय. पण एक सांगू सर, मी खूप सामान्य मुलगी आहे सर. तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही मला कौतुकाने काल जॉईनिंग बोनस दिलात. पण मी काय केलं? मी आज फक्त चुका केल्या. आजच प्रूव्ह केलं मी की मला काहीच जमत नाहीये. तुमच्या विश्वासाच्या आणि अपेक्षेच्या योग्यतेची मी नाहीये. माझ्यावर तुमचा वेळ आणि एनर्जी तुम्ही फुकट घालवू नये. खरंच माझी तशी योग्यता नाही. मला माफ करा सर. सॉरी. ठीक आहे, मी आता तुमच्या सगळ्यांची रजा घेतो, पण परत येईन लवकरच. आणि काळजी घ्या स्वतःची. हं? आणि काही प्रॉब्लेम आला तरी मला सांगायचं. येतो. चला लागूया कामाला. ईशा, गाडीत बस. सर पण ईशा, गाडीत बस. जेव्हा आपण घरातून निघतो आणि आपण कुठे जाणार आहे हेच आपल्याला माहिती नसतं. जे जे येईल ना समोर ते ते अनप्लॅन्ड एन्जॉय करायचं. चला. ईशा, ईशा, आय एम सॉरी. मी उगाच चिडलो तुझ्यावर. सर, तुमचं बरोबर होतं. चूक माझी होती. माझ्यामुळे आपण चुकीच्या ठिकाणी गेलो. सर, आय एम सॉरी. पण तुझ्यामुळे ज्या गोष्टी माझ्यापर्यंत कधीच पोहोचल्या नसत्या त्या आज पोहोचल्या. माझ्या अपरोक्ष त्या मॅनेजरचा किती मात चालला होता हे मला आज कळलं. तुझ्यामुळे, तुझ्या चुकीमुळे. थँक्यू. सर,
ईशा ईशा चल ऑफिसाला. कंपनीच्या भल्यासाठी काय बोलतेस तू मायरा? सर, कंपनीची टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी म्हणून हे असं कामगारांना उपाशी ठेवून त्यांना थकलेलं ठेवून आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं, हे असं वागायचं आपल्याला? तुमच्या युके आणि जर्मनीच्या कोर्समध्ये हे असं शिकवतात? इतकं रुथलेस वागून आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं? नॉट डन मायरा, नॉट डन. आपल्या कंपनीची ही संस्कृती नाही. आणि हे जर तू विसरली असशील तर यासारखा मोठा दुसरा कुठलाही गुन्हा नाही. आणि यानंतर मला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. पण सर, एक्झॅक्टली. काय रे? अहो मला आज जायचंय. कशाला? अहो ते आज गेले ना. मग साहेब आहेत ते आमचे, तू कुठे चाललास? अहो मला त्यांनाच भेटायचंय. कशासाठी? बहुतेक फॉलो करत होते सरांना आपल्या. अहो नाही नाही, फॉलो करत होतो मी, पण ओळखतो ना मी. हा? बाजूला घ्यायला. आणि यानंतर मला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. पण सर, एक्झॅक्टली. उद्यापासून माझं शेड्युलिंग तू बघायचंस. सर मी काय प्रॉब्लेम आहे? नाही सर. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आता तू जरा स्वतःवर विश्वास ठेवायचे. दिस इज नॉट फेअर. कंट्रोल. एंगर नॉट गुड मायराजी. काय? कोण? ओके. टीटीएम आहे मग. माहित नव्हतं काय? माहित नव्हतं? मी आधीच त्यांना बसतानाच सांगितलं होतं की टीटीएमएम आहे म्हणून. टीटीएमएम म्हणजे तुझं तू माझं मी. तुम्हाला सापडले का 2 रुपये? अहो थांबा ना ताई 2 मिनिटं. काय तुम्ही 2 रुपयासाठी झिकझिक करताय? थांबा ना, देतो ना तुम्हाला पैसे मी. झिक झिक. 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. खरं तर तुमच्यामुळे मला एवढी मोठी पार्टी बघायला तरी मिळाली. नाहीतर आम्ही 2-2 रुपयांचा विचार करणारी माणसं. तुमच्यासारखे मोठे लोक आनंदासाठी 5 स्टार पेक्षाही मोठ्या जागांच्या शोधात असतात. पण आमच्यासारख्या छोट्या लोकांचा आनंद हा या अख्ख्या जगात पेरून ठेवलाय. खुश रहो, सलामत रहो. तूफान आएगा तूफान तुम्हारी जिंदगी में. ये बच्ची लाएगी तूफान. स्पर्श